सहकार आणि राजकीय क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे। यामुळे केवळ त्यांच्या कुटुंबांची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रगती झाली आहे। निव्वळ या निकषावर मराठा समाजाला प्रगत समजून त्यांचं आरक्षण थांबवण्यात येऊ नये। मराठा समाज हा कष्टकरी कुणबी समाज आहे, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय करण्यात येऊ नये असं मत ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी वारणानगर इथं पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं। मराठा समाज हा कुणबी असल्यानं या समाजाला आरक्षण देणं हे कर्मप्राप्त असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। कुणबी म्हणजे ज्याचा शेतीशी संबंध, मला एवढंच म्हणायचं आहे की राजकारणामध्ये, शिक्षण कारणामध्ये जी स्वातंत्र्यानंतर 70-80 घराणे पुढे आली व त्याच्यामध्ये लगातार मंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले, कारखान्याचे चेअरमन झाले, संस्थापक झाले, त्यांच्याच घरामध्ये सत्ता राहिली, तर ती 70-80 मराठा कुटुंब म्हणजे संपूर्ण मराठा समाज आहे असा जो अर्थ घेतला जातो तो चुकीचा आहे। त्या 70 जणांना विधात्यानं किंवा महालक्ष्मीनं त्यांना भाग्य दिलं असेल, पण त्यांच्या भाग्याकडे बघून गोरगरिबांच्या ताटातली भाकरी तुम्ही घेऊ नका। कारण लाखो जे कुणबी मराठा पोरं आहेत ते काय प्रत्येकाच्या घरात साखर कारखाना नाही आहे हो। त्यांचं आयुष्य नेहमी दादा अप्पांची, अण्णांची वाट बघण्यात सर्किट हाऊसच्या दारामध्ये आणि मंत्रालयाच्या वळचणीलाच गेलेलं आहे। म्हणजे पूर्वी म्हटलं जायचं की मी गुलाम आहे, माझा बाप गुलाम होता, त्याचा बाप गुलाम होता, माझा आजा गुलाम होता। आता असं सांगायची पाळी आली की मी कार्यकर्ता आहे, माझा बाप कार्यकर्ता होता, माझा आजासुद्धा कार्यकर्ता होता आणि उद्या माझा मुलगासुद्धा कार्यकर्ता होऊन तो दादा अप्पाच्या मोटारीभोवती फिरणार आहे। ही परिस्थिती कधी बदलणार आहे? तर मला असं स्पष्ट वाटतं, मला काही आंदोलनात कुणाच्या बाजूनं किंवा अगेन्स्ट भूमिका घ्यायची नाही आहे, पण हा संघर्ष वंचित आणि भाग्यवंत या दोन्हीतला आहेत आणि 60-70 भाग्यवंत कुटुंबांसाठी लाखो वंचित मराठ्यांच्या ताटातली भाकरी हिसकावली जाते याचं मला खूप वाईट वाटतं।